श्री शिव प्रतिष्ठानची वाईमध्ये सुरुवात. तसं म्हणायला गेलं तर आदरणीय सागरदादा मालुसरे मग त्यांनी ते श्री शिव प्रतिष्ठान वाई शहरात आणले. वाई शहरात आणलं तरुणांच्याच मनात शिवाजी महाराज संभाजी महाराज आपण असंख्य तरुणाच्या मनाच्या झालेल्या मशिदी त्याचं मंदिरात रूपांतर करण्याचं काम श्री शिव प्रतिष्ठान करते. एकत्र केला तो 11 पगड जातीचा हिंदू एकत्र बघण्याचं आणि एकत्र मिसळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे धारातीर्थ गडकोट म्हणून. आज मेनोलीचा दादा निंबाळकर म्हणून बघतात तालुक्यातलं पहिलं जर मेनोली गावातलं पहिलं खेडेगाव असेल तर ते मेनोली गाव आहे. त्या मेनोली गावातली जर तुम्ही दुर्गा माता दौड बघायला गेला तर तुम्हाला वेळ लागेल एवढी मोठी दुर्गा माता दौड तिथं असते. त्या सलगीचा परिणाम असा झाला की त्या संघटनेचं मला वेळच लागलं की शिवप्रताप दिन होता त्यावेळेला सागर मालुसरेनं सांगितलेलं प्रेरणा मंत्र तो ऐकल्यानंतर मला कळालं की हा प्रेरणा मंत्र म्हणजे काय. मग तिथनं सागरचे मोरे श्री संभाजीराव भिडे गुरुजी त्यांच्याशी आमचा संपर्क यायला आम्हाला आयुष्यातले 2007 वर्ष उजेडावी लागली. एक काळ असा होता की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही कुठल्याही फोटो फ्रेम मेकरच्या दुकानात मिळत नव्हती. एवढं दुर्दैव या महाराष्ट्राच्या राजाचं होतं. म्हणजे 3 तासात शिवाजी महाराज समजून घ्या एक शिवाजी महाराज साधं व्यक्तिमत्व नाही. श्री शिवप्रतिष्ठान हे जगण्याचं मंत्र आहे. सांगायला गेले की श्री शिव प्रतिष्ठान म्हणजे शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण करण्याचं कार्य म्हणजे श्री शिव प्रतिष्ठान. आणि आता पहिल्या 10-15 किंवा 20 जण असू त्याच्यामध्ये दुर्गा माता दौड चालू केलेली वाईमधून. तर 15 जणांमध्ये पहिले आम्हाला वेळ समजायची की शोकाचा सुटकाचा उपक्रम येतो. हे काय करतात हे येडी आहेत यांना काय कळतं का संभाजी महाराज नक्की काय आहेत. संभाजी महाराज व्यसन करायचे महाराज काय होते संभाजी महाराज काय होते. त्याहीपेक्षा जे प्राण्यांची आहुती देणारे जे मावळे होते ते कसे होते ना तर गडकोट मोहिमेमध्ये गेल्यानंतर समजेल. नमस्कार, संस्कृती संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेबद्दलची सविस्तर माहिती. वाई तालुक्यातील श्री शिव प्रतिष्ठान या संस्थेचा प्रवास आणि आता जी येणार आहे धारातीर्थ गडकोट मोहीम या गडकोट मोहिमेबद्दलची थोडक्यात माहिती. आपल्याला जी माहिती सांगणार आहेत श्री शिव प्रतिष्ठान वाई तालुक्यातील धारकरी सांगणार आहेत. चला तर मग आपण ती माहिती जाणून घेऊयात. सुरुवात करूया आपण. श्री शिव प्रतिष्ठानचे धारकरी पिंटू काळे आणि समाधान हे माहिती सांगणार आहेत. सर्वांना जय श्रीराम. मी संतोष शिवाजीराव काळे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याशी आमचा संपर्क यायला आम्हाला आयुष्यातले 2007 वर्ष उजेडावी लागली. 2007 पासून श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून या संघटनेशी आपण संलग्न झालो. याच्यात होत असताना या संघटनेतले उपक्रम या संघटनेचं असलेलं नेटवर्क या संघटनेमुळे मिळणारे फायदे हे असंख्य आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्या माध्यमातून कुठलाही जाती भेद धर्म न पाळता फक्त हिंदू म्हणून एक संघ आणि एका ठिकाणी परमपवित्र भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांच्या मावळ्यांनी बरोबर त्याचबरोबर आपल्या असंख्य मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचं प्रतीक म्हणून आपल्याला गडकोट मोहिमेवरती जावं लागतं. त्याचबरोबर समाज जागृतीसाठी दुर्गा माता दौड त्याहून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी फक्त हिंदू धर्मासाठी दिलेलं बलिदान जे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज एक काळ असा होता की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही कुठल्याही फोटो फ्रेम मेकरच्या दुकानात मिळत नव्हती. एवढं दुर्दैव या महाराष्ट्राच्या राजाचं होतं. ते श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला तेव्हा कळालं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान किती प्रचंड मोठं होतं. त्याचा असा फायदा झाला की 30 वर्ष जसे 36 वर्ष झाले आता श्री शिवप्रतिष्ठानला की त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात असंख्य धारकरी जोडले गेले. गावागावात धर्मवीर छत्रपती बलिदान मास सुरू झाला. तसाच आमच्या वाई शहरात 2007 साली श्री शिवप्रतिष्ठान आलं. त्या श्री शिवप्रतिष्ठानचा आपण कुठेतरी एक धागा झालो आणि त्या धाग्याच्या माध्यमातून आपल्याला कळालं की संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा जर विचार प्रत्येक गावात गेला पाहिजे तर आपल्याला गुरुजींच्या प्रेरणेने दिलेल्या बैठका ह्या गावागावात घेतल्या पाहिजे. बैठक हा श्री शिवप्रतिष्ठानचा आत्मा आहे. त्या आत्म्याच्या माध्यमातून वाई तालुक्यात असं एकही गाव नाही की तिथं श्री शिवप्रतिष्ठानचा धारकरी नाही. हे आपण करू शकलो फक्त गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिलेल्या प्रेरणेतून. आणि धारातीर्थ गडकोट मोहिमेचं म्हणसाल तर असंख्य हिंदूंनी असंख्य मावळ्यांनी दिलेल्याचं बलिदानाचं प्रतीक म्हणून त्या गडकोटांना वरती जाऊन तिथं आत्मचिंतन करणं किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचं प्रचंड उदर भरून येईल असं जे मनात निर्माण होतं त्यासाठी गडकोट मोहिमे. आज जुन्या काळात जर गेला असाल तुम्ही तर तुम्ही आमच्या आधीच्या वयाच्या लोकांना विचारा. जर गडकोटांवर किंवा आपल्या हिंदू मंदिरांवर गेला तर दिल हा पिक्चर एक त्या काळी आला होता. तर प्रत्येक गडकोटांवरती ते बदामात काढलं जायचं दिल.
आणि तिथं लिहिलं जायचं हे आणि हे ह्या अशा होत्या. आजही गडकोटांवर गेला तर तुम्हाला ते पाहायला मिळत नाही. का मिळत नाही तर श्री शिवप्रतिष्ठानचं असणारं प्रचंड ताकद आणि पाठबळ यामुळे आज ही गडकोटांवर होणारी दुर्दशा आहे ती थांबलेली आहे. ह्यासाठी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या गडकोट मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत जा. त्याचबरोबर आमचे सहकारी समाधान राजपुरे ह्या माणसांनी तर एवढे योगदान दिलेले की लहान वयात पहिल्यांदा वाई शहरातली दुर्गामाता दौड भगव्या फेट्यावर काढायचा मान जर कुठल्या गावाला असेल तर यांच्या गावाला कन्नूर गावाला की ह्यांनी हे काम एवढ्या प्रचंड उत्पन्न निर्माण केलं. आणि आजही तोही माझ्याबरोबर माझा सहकारी माझे पाठीराखा माझा बंधू म्हणून कुठलंही गाव असं नाही की आम्ही त्या गावात आम्ही गडकोट मोहिमेसाठी बैठक बलिदान मासासाठी बैठक कधी घेऊन गेलो नाही. ते आता थोडंसं मी थांबतो आणि त्यांना बोलायला देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. माझे नाव समाधान हनुमंत राजपुरे, राहणार कनूर. च्या मोहीम म्हणजे काय हे आम्ही सांगणार आहे. गडकोट मोहीम शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्ही पुस्तक वाचून सिनेमा बघून शिवाजी महाराज हे तेवढ्यापुरते म्हणजे 3 तासात शिवाजी महाराज समजून घेण्या इतकं शिवाजी महाराज साधं व्यक्तिमत्व नाही. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर धारातीर्थ गडकोट मोहीम करणं गरजेचं आहे. धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणजे काय तर एका गडावरून निघून दुसऱ्या गडावर पोहोचणे एवढीच नाही तर ज्या मातीमध्ये आपल्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांनी आपल्या मावळ्यांनी छत्रपतींनी रक्त सांडलं आपल्यासाठी अखंड हिंदुस्थानचं कपाळावरचं तांबडं लाल कुंकू अबाधित राहावं ह्यासाठी जी त्यांनी रक्ताचे सडा शिपला तो सडा आजही त्या मातीमध्ये ते रक्त मिसळलेले त्या मातीची चिमुटभर मातीत आपल्या जिभेवर ठेवली तर रक्ताचाही रंग बदलण्याची ताकद आज त्या मातीमध्ये. आणि ती माती आपल्या अंगाखाद्यावर घेऊन ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आपल्या रक्तामध्ये भिनण्यासाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या हजारो वर्ष आपले हिंदू म्हणूनच राहण्यासाठी शिवाजी महाराज संभाजी महाराज रक्तगटाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तो रक्तगट तयार करण्याची एकमात्र विद्यापीठ म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे. आणि त्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची सर्वात मोठी ताकद आहे ती गडकोट मोहिमेमध्ये. म्हणजे येणारा धारकरी हा कोणत्याही कुठल्या जातीचा आहे हा कुणाला माहित नसतो. आज नांदेड परभणी साईडवरनं धारकरी येतात. धारकरी आल्यानंतर त्यांना 2 दिवसामध्ये त्यांच्या भाकरी संपल्या जातात. तर इथून आम्ही 2 दिवस उशिरा निघतो त्यांच्यापेक्षा. पण आम्ही जर त्यांना भाकरी देत असू तर घेणारा पण विचारत नाही तू कुठल्या जातीचा आहेस आणि देणारा पण विचारत नाही तू कुठल्या जातीचा आहेस. कारण तिथं फक्त हिंदुत्व शिकवलं जातं आणि हिंदू शिकवला जातो. जेव्हा शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचा हिंदू एकत्र केला तो 18 पगड जातीचा हिंदू एकत्र बघण्याचं आणि एकत्र मिसळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे धारातीर्थ गडकोट मोहीम. आणि ती जर ही अशीच कायम परंपरा चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये जगाचा बाप कोण तर हिंदुस्थान हे सांगण्याची वेगळी वेळ येणार नाही. बरोबर. बरं, यंदाची जी मोहीम आहे ती कुठून कुठपर्यंत असेल? यंदाची गडकोट मोहीम लोहगड ते भीमगड अशी ते 23 जानेवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ते 26 जानेवारीला त्याची सांगताय. जर मोहिमेसाठी वाईतून कोणाला यायचं असेल तर कसं नियोजन आहे इथून? या ठिकाणी 23 तारखेला सकाळी किंवा अजून त्याची बैठक व्हायची पण 23 तारखेला संध्याकाळी अशा 2 बसची गाडीची व्यवस्था आपण वाई शहरातून करणार आहे. म्हणजे जेवढ्या संख्या नोंद होईल त्या मुलांना नेण्याची व्यवस्था आपण वाई बस स्टँडवरून करणार आहे. त्यांचं म्हणजे आपलं मोहीमच अशी असते की स्वतःचं अन्न स्वतःच्या खांद्यावरच घेऊन यायचं असतं. त्याला काही जास्त लागत नाही. आणि त्यात शुल्क शिदोरी आणि जे काही शुल्क लागेल गाडी भाडं ते त्यांना पोच करायला लागेल. श्री शिवप्रतिष्ठान जसं काम करतंय मला वाटतं येणाऱ्या काळात अजून संख्या वाढत जाईल. गेल्या वर्षीची 240 संख्या होती धारातीर्थ गडकोट मोहिमेला वाई तालुक्यातली. वाई तालुक्यातलं असलं कोणतंही गाव नाही की तिथं श्री शिवप्रतिष्ठानचा धारकरी नाही. श्री शिवप्रतिष्ठानची वाईमध्ये सुरुवात कोणत्या ह्याच्यापासून झाली, वर्षापासून? तसं म्हणायला गेलं तर आदरणीय सागरदादा मालुसरे हे कामानिमित्त सातारला असताना त्यांनी हे श्री शिवप्रतिष्ठान त्यांना आपले साखरे बंधू यांच्या माध्यमातून त्यांना कळालं. मग त्यांनी ते श्री शिवप्रतिष्ठान वाई शहरात आणले. वाई शहरात आणत असताना आपण प्रताप बडोत्सव समिती बरोबर आपण हिंदुत्व म्हणून काम करत होतो. त्याचबरोबर ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र माझं जर म्हणाल तर मला वाटते 2006 साली मी द्रविड हायस्कूलच्या ग्राउंडवरती शिवप्रताप दिन होता. त्यावेळेला सागर मालुसरेनं सांगितलेलं प्रेरणा मंत्र तो ऐकल्यानंतर मला कळालं की हा प्रेरणा मंत्र म्हणजे काय. मग तिथनं सागरची माझी ओळख झाली. आणि 32 मन सुवर्ण सिंहासन जेव्हा पहिलं बसलं त्यावेळेला त्यांची माझी जास्त सलगी झाली. त्या सलगीचा परिणाम असा झाला की त्या संघटनेचं मला वेळच लागलं की जगावे मायभूमीसाठी आम्हाला वेळ आहे काय, जगावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे काय, ह्या भावनेतून ही संघटना काम करणारी. मग त्याला प्रेरित झालो. आज ही जरी झोपेतून उठलं तर पहिले जयश्रीराम तोंडात नाही येतात का तर ते शिकवलं गेलेलं आहे. श्री शिवप्रतिष्ठान हे जगण्याचं मंत्र आहे, मरण्याचं बी मंत्र आहे. जगणं मरणं या संघटनेसाठी युथ म्हणून पण बघितलं जातं श्री शिवप्रतिष्ठानकडे. म्हणजे तरुणांची संघटना म्हणून श्री शिवप्रतिष्ठान ही बघितली जाते.
तरुणांच्याच मनात शिवाजी महाराज संभाजी महाराज आपण असंख्य तरुणाच्या मनाच्या झालेल्या मशिदी त्या पाडून त्याचं मंदिरात रूपांतर करण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान करते. इथं ना कुठला प्रोटोकॉल आहे, ना कुठले नियम आहेत, ना अटी आहेत. एकच आदेश फक्त गुरुजी, आणि गुरुजींनी सांगितलेल्या आदेशावरती कोणाचं ना मला जर पटलं श्री शिवप्रतिष्ठानचं काम मी प्रामाणिक करतोय, मी करणारच. कोणी मला अडवं येऊ तिडवं येऊ त्यांचा विचार न करता फक्त गावोगावात जाऊन श्री शिव असे असंख्य तरुण पोर आहेत की जे प्रेरित आहेत. आज मेनोलीचा दादा निंबाळकर म्हणून बघताल तर त्या वाई तालुक्यातलं पहिलं, जर मेनोली गावातलं पहिलं खेडेगाव असेल तर ते मेनोली गाव आहे. त्या मेनोली गावातली जर तुम्ही दुर्गामाता दौड बघायला गेला तर तुम्हाला वेळ लागेल. एवढी मोठी दुर्गामाता दौड तिथं असते. तुम्ही कधी जर तुम्हाला योग आला कुणाला तर 100% त्या गावात येऊन बघा की दुर्गामाता दौड खेडेगावातली कशाला म्हणतात. शहरापेक्षा तिथं निघणारा उत्साह, आनंद, वेलंग सारखं गाव आहे, कन्नूर सारखं गाव आहे, बावधन सारखं गाव आहे. वेलंग, बावधन, आसऱ्यासारख्या जर गावात गेला ना तर मुंबईतला जशी यात्रेला त्यांच्या इथं मुंबईतनं ट्रॅव्हल्स भरून येतात, तशा दुर्गामाता दौडच्या आदल्या दिवशी, दसऱ्याच्या आदल्या दिवशी तिथं ट्रॅव्हल्स भरून भंडारा होतो. संपूर्ण जेवढे मुंबई त्यांचे पै पाहुणे किंवा गावातले स्थानिक नागरिक तिथे ते सगळे इथे येऊन आसरे, वेलंग हे तिथे येऊन उत्साह साजरे करतात. त्याचबरोबर वेलंग आणि आसरे ह्या गावाचा एक नियम आहे, त्यांच्या वेशीवरती एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात तिथं ध्वज भेट होती. तिथं असे अनेक उपक्रम आहेत की माणसं एकत्र संघटन टिकवण्यासाठी. अजून एक मला सांगूशी वाटतं की दारादरीत गडकोट मोहिमेमध्ये चंगीबंगी वृत्तीच्या माणसांना आधीच पत्रकामध्ये आमच्या जाहीर केलं जातं की चंगीबंगी वृत्तीच्या माणसांनी न आलेलं चांगलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे तर हॉटेलला खाणं, बाहेरचं खाणं, मग ह्यातनं मावळे करणार नाहीत. हो, मावळे करणार कधी ते ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोहिमा निघायच्या. मोहिमा कशा निघायच्या? आज जवळच उदाहरण देतो तुम्हाला. अफजल खानाचा वध आपण आपल्या पायथ्याशी केलाय, म्हणजे आपल्या उशाशी केलाय प्रतापगडला. तर त्यावेळेस आपलं सैनिक 3 दिवस दाबा धरून होतं. 3 दिवस दाबा धरून त्यांनी काही चुली पेटवली असतील का? त्यांनी काय जेवण बनवलं असेल का? किंवा शिकारी करून खाल्ले असतील का? असलं अजिबात नव्हतं. तर सुकामेवा किंवा चणे फुटाणे असं त्यावेळेचे काय उपलब्ध होईल त्या तसं खाऊन 3 दिवस झाडावर रात्र बसून. आज तुम्ही नोव्हेंबरचा काळ जर बघितला तर प्रचंड थंडी असते. आम्ही ते मोहिमेमध्ये अनुभवतो. तर त्या प्रचंड थंडीमध्ये तिथं मावळे आपले त्या झाडांवर बसून महाराजांचा आदेश आल्यानंतर त्यांनी युद्ध केलं आणि अफजल खानाचं सैन्य पूर्णपणे कापून टाकलं. मग हा काळ अनुभवण्यासाठी घरून नेलेली भाकरी 4 दिवस त्या भाकरीची अवस्था काय होत असेल? आज घरीच आपल्या मुलांना आपण शिळी भाकरी खायला दिली ते तोंड वाकडी होतात. हे न होता त्या भाकरीची किंमत कळण्यासाठी गडकोट मोहीम गरजेची. दुसरी गोष्ट, जसे म्हणजे विठू माऊली करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेसंत तुकाराम महाराजांनी परिश्रम घेतले किंवा त्यांनी ते मार्ग दाखवला. आज आमच्यासाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा मार्ग दाखवणारे गुरुवर्य हे आमच्यासाठी संत आहेत. जसं सांगायला गेलं की श्री शिव प्रतिष्ठान म्हणजे शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण करण्याचं कार्य म्हणजे श्री शिव प्रतिष्ठान. आणि आता बघतोच की आपण जसं की ही सांगतायत वाई तालुक्यामधून, मी सुद्धा वाई तालुक्यामधूनच आहे, मी पण मेनवली मधलाच आहे. मला असं वाटतंय आम्ही पहिल्या 10-15 किंवा 20 जण असू त्याच्यामध्ये दुर्गामाता दौड चालू केलेली वाईमधून. तर 15 जणांमध्ये पहिले आम्हाला वेळ समजायची की दुर्गामाता दौड म्हणजे काय आणि असं काय फिरतायत टोपी वगैरे घालून, भगवी टोपी किंवा पांढरी टोपी घालून. तर हा वेड्याचा बाजारा समजायचा. आणि त्याच्यामध्ये जसं की पिंटू काळेंनी आपल्याला सांगितलं की श्री शिव प्रतिष्ठानमध्ये एक उपक्रम आहे बलिदान मास म्हणून, शोकाचा सुटकाचा उपक्रम आहे तो. तर सांगायला गेलं तर संभाजी महाराजांना नाव घ्यायचं म्हणलं तरी ते म्हणजे त्यांची विटंबना पहिल्यापासून केली होती. ज्यावेळी आम्ही 5-6 जणच असायचो पहिल्यांदा, तुम्ही आला त्यावेळी, तर 5-6 जणांमध्ये सुरुवात केली. तर तिथं 5-6 जणांमध्ये असे सांगायचे की हे काय करतात, हे येडी आहेत, ह्यांना काय कळतं का? संभाजी महाराज नक्की काय आहेत? संभाजी महाराज हे करायचे, व्यसन करायचे, अशा गोष्टी करायचे. म्हणजे संभाजी महाराज जर कळाले असतील तर फक्त गुरुजींमुळे आणि श्री शिव प्रतिष्ठानमुळेच. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, त्याच्यामुळं श्री शिव प्रतिष्ठानची ही जी संघटना आहे ही अतिउत्तम आहे. गडकोट मोहीम जर कार्य जर मोठं झालं असेल तर गडकोट मोहिमेमुळेच अगदी. आणि तिथं एक जर अनुभवायचं असेल ना तर शिवाजी महाराज काय होते, संभाजी महाराज काय होते, त्याहीपेक्षा जे प्राण्यांच्या आहुती देणारे जे मावळे होते ते कसे होते ना, तर गडकोट मोहिमेमध्ये गेल्यानंतरच समजेल की नक्की ते मावळे कसे होते. आज जर श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून बघता की वाई तालुका हा श्री शिवप्रतिष्ठानचा ध्येयवेढा तालुका आहे की गुरुजींच्या मनातलं, गुरुजींच्या हृदयातलं श्री शिवप्रतिष्ठान उभं करण्याचं काम ह्या वाई तालुक्यानं अनेक वर्षे करते. वाई तालुक्यानं वाई, खंडाळा, महाबळेश्वर, उत्तर कोरेगाव, जावळी, मेढा ह्या भागात वाई तालुक्यातल्या धारकऱ्यांनी जाऊन श्री शिवप्रतिष्ठानचं काम अगदी नागठाणे ते शिरवळ आणि इकडचं ते पलीकडचं भाडगर धरण
ते फलटण म्हणजे सुरोडी गावापर्यंत श्री शिवप्रतिष्ठानचं काम या वाईतल्या धारकऱ्यांनी केलं. आज हे असंख्य प्रेरित तरुण पोर आहेत की त्या वाई तालुक्याला एक अभिमानानं वाई तालुक्याकडे बघितलं जातं. त्याचं एकच फक्त प्रतीक आहे की गुरुजींनी दिलेले आदेश आणि गुरुजींनी दिलेली विचारधारा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आम्ही खरोखर गुरुजींचे आभार का मानतो तर लोकमान्य टिळकांनी आपल्याला शिवजयंती सार्वजनिक चालू करून दिली म्हणून शिवाजी महाराज घराघरात पोहोचले, कॅलेंडरवरती आले. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गुरुजींच्या आधी कोणीही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास दुःखाचा सुटकाचा एक महिना कधीही कोणी पाळला नव्हता. तो गुरुजींना आम्हाला सार्वजनिक कार्यक्रम दिला. यासाठी जेवढे लोकमान्य टिळक आमच्यासाठी पूजनीय आहेत त्याही पेक्षा किंवा त्यांच्या बरोबर गुरुजीही आमच्यासाठी तेवढेच प्रेरणादायी आहेत. आशावादी आहोत येणाऱ्या काळात श्री शिवप्रतिष्ठान हे 100% मोठं काम करेल. आता बलिदान मास विषयी पिंटू नानांनी सांगितलं, त्याच्यावरच एक थोडस बोलतो की धारातीर्थ गडकोट मोहिमेवरून परत आल्यानंतर धर्मवीर बलिदान मास असतो. त्या बलिदान मासमध्ये आम्ही असंख्य अशा व्यक्ती बघितल्या की व्यसनाधीन झाल्या होत्या आणि त्या संभाजी महाराजांचा धर्मवीर बलिदान मास पाळला. बलिदान मास पाळतात म्हणजे काय करतात, पायामध्ये चप्पल घालत नाहीत, कपाळ डोक्यावरची केस पूर्णपणे जसं आपल्या घरातल्या एखादं कुटुंबातलं व्यक्ती महिना सुतक पाळतोय आपण, ते पूर्ण सुतक पाळलं जातं. आणि गोड खाणे म्हणजे ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्या सगळा त्याग केला जातो. ह्या पद्धतीने त्याग केल्यानंतर असंख्य व्यसनाधीन झालेले तरुण हे पुन्हा आपल्या आईवडिलांना मिळालेले, म्हणजे आईवडिलांचं त्यांनी तर त्यांना विषय सोडून दिला होता, अशी तरुण होती, पण त्यांनी ते बलिदान मास पाळले, गडकोट मोहीम केल्या. त्याच्यानंतर मुलं निर्व्यसनी झाली आणि त्यांच्या आईबापांना त्यांच्या कुटुंबाला ती परत मिळाली. ह्याच्यापेक्षा अजून पुण्याचं काम काय पाहिजे. आज गुरुजींवर बोलायचं झालं तर गुरुजींना आज समाजामध्ये ज्यांना गुरुजी समजलेच नाहीत ते गुरुजींविषयी काही बोलणार, पण ज्यांनी गुरुजींना अभ्यासले, ज्यांनी गुरुजींचा सहवास लाभलाय गुरुजींचा ज्यांना, ते व्यक्ती त्यांचा जसा लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं तसं नरेंद्र मोदी हा म्हणजे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर जसं परिसराचा लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर जसं सोनं होतं तसं आमच्यासारख्या धारकऱ्यांचं गुरुजींच्या सहवासानं सोनं झालेली आणि ते अजून धारकऱ्यांचं व्हावं किंवा येणाऱ्या पुढच्या पिढ्या गुरुजींच्या सहवासात जास्तीत जास्त येऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांनी करून घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. म्हणजे श्री शिव प्रतिष्ठानचे प्रमुख म्हणून जे बलिदान मास घेण्यासाठी आलेले, कारण की गावोगाव ज्यावेळी प्रसार करायचा होता श्री शिव प्रतिष्ठानचा, त्यावेळी ही लोक ज्यावेळी गावामध्ये आलेली त्यावेळी मराठा म्हणावे अशा वाघराला हे श्लोक सांगून माझ्यामध्ये परिवर्तन झालेले. मी माझं वैयक्तिक सांगतो, त्याच्यामध्ये माझ्या आवडीचा श्लोक गुरुजी पण सांगतात, दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, धरे जो स्वयंभू शिवाजी पाताला, मराठा म्हणावे अशा वाघराला. दिला एकदा शब्द ना की तो परत माघारी घ्यायचा नाही. म्हणजे यातून खूप एक श्लोकातून खूप काही असं घेण्यासारखं आहे, ऊर्जा आहे. तर या अशा गोष्टी आहेत माझ्यासारखे, पण मी सुद्धा त्याच्यातूनच परिवर्तन माझं झालेलं आहे. धर्मकार्यात जर आलो असेल तर श्री शिव प्रतिष्ठानमुळे झालो. आणि दुर्गा माता दौड म्हणा किंवा बलिदान मास म्हणा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मावळा म्हणून मराठा म्हणून जे म्हणतात ना, मराठा म्हणून जर आपल्याला वावरून जर घ्यायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची मोहीम करणं गरजेचं आहे. ज्यांनी मोहीम केली ना त्याला मराठा म्हणून घेणं म्हणजे छाती ताट करून जे चालतो ना मराठा म्हणून, तर ते तसं आहे की ज्यावेळी मोहीम आपण अनुभवू त्यावेळी आपल्यातली जी रग आहे जो कस आहे ते मोहिमेमधूनच फक्त कळणार आहे. म्हणून येणारी जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि आपले जे काय आहे आपले धर्मभक्ती ती अजून वाढवण्याचा एक मोहीम हा सगळ्यात मोठा मार्ग चांगला आहे. ते आम्ही सांगतोय की गुरुजी सांगतात की तुम्ही मोहिमेला या, पण आज आम्ही पोटतिडकीनं जर गावोगावी जाऊन सांगतोय तर प्रत्येक धारकऱ्यानं ते मनावर घेऊन मोहीम करायची म्हणजे काय, त्याची भंगी वृत्ती बाजूला ठेवून आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराज अनुभवायचे म्हणून प्रत्येक धारकऱ्यानं ह्या मोहिमेमध्ये येणारी जी आपली लोहगड ते भीमगड मोहीम आहे, मार्गे राजमाची प्लस अतिशय देखणा परिसर आहे, अतिशय देखणे गड किल्ले आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि अनुभवायला पण मिळणार आहेत, पराक्रम अनुभवायला मिळणार आहे. तर तो सुख घेण्यासाठी प्रत्येक धारकऱ्यानं गडकोट मोहिमेमध्ये यंदाच्या जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं. आपले नातलग आपले आत्तेष्ट कोण असतील त्यांना सहभागी करून घ्यावं हीच आमची विनम्र विनंती आहे. विनंती आहे की येणाऱ्या गडकोट मोहिमेत सर्वांनी सामील झालं पाहिजे. गडकोट मोहीम म्हणजे स्वतःच्या तिथली माती कपाळावर आणि जिभेवर ठेवल्यानंतर रक्ताचे रंग बदलण्याचं सामर्थ्य ज्या मातीत आहे, जिथं असंख्य मावळ्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, रक्त सांडलं, त्या मातीला भेट देण्यासाठी आज ही असंख्य गडकोट आपली वाट बघतायत की येणाऱ्या गडकोट मोहिमेत सर्वांनी सामील झालं पाहिजे.